कधी असं होतं का की आपण एकदम फुल मोटिवेशनमध्ये असतो, 2-3 दिवस सगळं ठरवल्याप्रमाणे परफेक्ट चालतं आणि मग अचानक सगळं थांबतं? हो, न्यू इयर रेझोल्यूशन, जिमची मेंबरशिप घेतली आणि आता बंद. परीक्षेचं टाइम टेबल आलं, पुस्तकं उघडली आणि आता बंद. ठरवलं होतं की फक्त हेल्दी खाणार, पण वीकेंड आला आणि डाएट बंद. आणि मग आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो की मीच लेझी आहे, माझ्या डिसिप्लिन नाहीये. पण थांबा, 1 मिनिट थांबा. प्रॉब्लेम आपल्यात नाहीये, प्रॉब्लेम आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे. आज आपण मोटिवेशनबद्दल बोलणारच नाही आहोत. आज आपण बोलणार आहोत सिस्टम्सबद्दल. कारण मोटिवेशन हे तात्पुरतं असतं, पण सिस्टम ती कायमस्वरूपी असते. आणि एकदा का सिस्टम बसली ना, की मग मोटिवेशनची गरजच उरत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला एक अशी सिस्टम देणार आहे जी आपल्या लाईफस्टाईलला अक्षरशः ऑटो पायलटवर टाकू शकते. आणि हो, शेवटी एक जबरदस्त 7 डे चॅलेंजसुद्धा आहे. ओके, तर चला याला जरा नीट समजून घेऊया. मोटिवेशनचा सापळा. आपण सगळेच यात अडकतो. आपल्याला वाटतं की मोटिवेशनच्या लाटेवर स्वार होऊन आपण सगळं साध्य करू, पण आपण हे विसरतो की प्रत्येक लाट ही खाली येतेच. मोटिवेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते फक्त एक फिलिंग आहे, एक मूड आहे. आणि मूड तो कधी स्थिर असतो का? आज सकाळी खूप भारी वाटतंय तर 2 तास अभ्यास होतो, पण उद्या मूड खराब झाला तर 2 मिनिटातच आपण मोबाईल स्क्रॉल करत असतो. विचार करा एका विद्यार्थ्याचा. त्याने ठरवलं आजपासून रोज 5 तास अभ्यास करणार. पहिले 2 दिवस तर तो अक्षरशः बीस्ट मोडमध्ये असतो, पण तिसऱ्या दिवशी एक लेक्चर बोरिंग होतं, चौथ्या दिवशी मित्राशी भांडण होतं आणि 5व्या दिवशी आज 1 दिवस ब्रेक घेऊया. आणि झालं, प्लॅन खतम. तर मग मुद्दा अगदी सरळ आहे. मोटिवेशन तुम्हाला एखादी गोष्ट सुरू करायला नक्की मदत करतं, पण तीच गोष्ट रोजच्या रोज करत राहण्यासाठी सिस्टम लागते. मोटिवेशन गाडी सुरू करणारी एक ठिणगी आहे, पण गाडी चालवण्यासाठी लागणारं इंधन म्हणजे सिस्टम. चला आता त्या खऱ्या गेम चेंजरकडे वळूया. तर ही सिस्टम म्हणजे नेमकं काय आहे? सिस्टम म्हणजे काहीतरी क्लिष्ट प्लॅन नाहीये. सिस्टम म्हणजे आपलं डिफॉल्ट बिहेवियर. म्हणजे उद्या मी व्यायाम करेन, हा झाला प्लॅन. पण रोज सकाळी उठून आपोआप जिमच्या कपड्यांमध्ये तयार होणं, ही झाली सिस्टम. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. मोटिवेशन आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं, जी खूप लवकर संपते. याउलट सिस्टम ऑटोमेशनवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, पगाराच्या दिवशी SIP ऑटो डेबिटवर सेट करणं. इथे बचत तुमच्या मूडवर नाही, तर ऑटोमेशनवर अवलंबून आहे. ही एक गोष्ट आहे जी सगळं काही बदलू शकते. डिसिप्लिन म्हणजे रोज स्वतःशी संघर्ष करणं नाहीये. डिसिप्लिन म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करणं जिथे संघर्षाची गरजच पडणार नाही. योग्य गोष्टी आपोआप घडतील. आणि हेच आपल्याला हवंय, बरोबर? चला तर मग बघूया हे करायचं कसं. आता आपण त्या 3 अत्यंत पॉवरफुल सिस्टम्स पाहणार आहोत, ज्या आपण आजपासूनच वापरायला सुरुवात करू शकतो. ही कोणतीही थिअरी नाहीये, हे आहेत एकदम प्रॅक्टिकल टूल्स. पहिली आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम, आपलं वातावरण डिझाईन करणं. आपला अभ्यास होत नाही याचं कारण आपण आळशी आहोत हे नाहीये, तर आपलं स्टडी टेबल आणि त्याच्या आजूबाजूला असलेली प्रचंड डिस्ट्रॅक्शन्स आहेत. हे खूप सोपं आहे. चांगल्या सवयी सोप्या करा आणि वाईट सवयी अवघड. अभ्यासाला बसताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा, म्हणजे तो अदृश्य होईल. अभ्यासाची पुस्तकं समोर डेस्कवरच ठेवा, म्हणजे ती सहज दिसतील. आणि रात्री झोपण्यापूर्वीच उद्यासाठी जिमची बॅग भरून ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी, पण परिणाम खूप मोठा आहे. ही ओळ कायम लक्षात ठेवा. आपण आपलं वातावरण कंट्रोल करायला हवं, नाहीतर ते आपल्याला कंट्रोल करायला लागतं. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. खरी गेम चेंजिंग गोष्ट तर पुढे आहे. कोणतीही गोष्ट सुरू करण्यात सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे ती सुरू करणं. हा 2 मिनिटाचा नियम तोच अडथळा तोडून टाकतो. कल्पना अशी आहे की कोणतीही नवीन सवय इतकी लहान करा की ती सुरू करायला नकार देणं शक्यच होणार नाही. बहुतेक लोक का यशस्वी होतात? कारण त्यांची सुरुवातच खूप मोठी असते. 5 तास अभ्यास करेन असं म्हणण्याऐवजी स्वतःला सांगा, फक्त 2 पानं वाचणार आहे. 1 तास जिम करेन, नाही, फक्त वॉर्मअप करणार आहे. एकदा का आपण सुरुवात करतो ना, की मग गती आपोआप मिळते. हा एक मंत्रासारखा आहे. ज्या दिवशी काहीच करण्याची इच्छा होत नसेल, तेव्हा स्वतःला फक्त एवढंच सांगा, ठीक आहे, फक्त 2 मिनिटं सुरू कर. ही छोटीशी कृती तुमचा संपूर्ण दिवस वाचवू शकते.
आपण सगळे ऑल ऑर नथिंग या मानसिकतेत अडकतो. म्हणजे अरे यार, आज जिम चुकली, आता सगळंच संपलं. नाही, हा नियम आपल्याला शिकवतो की सातत्य हे परफेक्शनपेक्षा 1000 पटीने जास्त महत्वाचं आहे. इथे स्क्रीनवर बघा. चांगल्या दिवशी जेव्हा मूड चांगला असेल तेव्हा प्लॅन ए फॉलो करा. पण ज्या दिवशी वेळ नसेल किंवा अजिबात इच्छा नसेल तेव्हा प्लॅन बी वापरा. जिम नाही जमलं, काही हरकत नाही, घरी 20 पुशअप्स करा. अभ्यास नाही झाला, ठीक आहे, 10 मिनिटं रिव्हिजन करा. पण कधीही 0 होऊ देऊ नका. नेव्हर 0. ही मानसिकता आपल्याला स्वीकारायलाच हवी. परफेक्शनचा दबाव डोक्यातून काढून टाका आणि फक्त सातत्यावर लक्ष केंद्रित करा. आणि आता थेरी खूप झाली, आता वेळ आहे कृती करण्याची. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लॅनिंग केल्याने चांगलं वाटतं, पण रिझल्ट्स फक्त ॲक्शन घेतल्यानेच मिळतात. चला तर मग आता ॲक्शन घेऊया. हे आहे तुमच्यासाठी एक साधं, सोपं 7 दिवसांचं चॅलेंज. हे खूप सोपं आहे. फक्त एक सवय निवडा, कोणतीही एक. पहिल्या 2 दिवसांसाठी फक्त 2 मिनिटांचा नियम वापरा. पुढच्या 2 दिवसांत त्या सवयीसाठी आपलं वातावरण बदला. आणि शेवटच्या 3 दिवसांत जरी एखादा दिवस कठीण गेला तरी आपली नेव्हर 0 बेसलाईन पूर्ण करा. आज एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, आपल्याला मोटिवेशनच्या लाटेची नाही तर एका मजबूत सिस्टीमची गरज आहे. कारण मोटिवेशन आपल्याला काही दिवस उडवतं, पण सिस्टीम आपल्याला आयुष्यभर चालवते. लक्षात ठेवा, मोटिवेशन सुरुवात करतं, सिस्टीम चालू ठेवते. आपलं वातावरण आपलं भविष्य ठरवतं आणि सर्वात महत्त्वाचं, नेव्हर 0. आता मला कमेंटमध्ये सांगा, आजपासून तुम्ही कोणती सिस्टीम सुरू करणार आहात.